पुण्यातील लोकसभा मतदानाचा चौथा टप्पा आज पार पडलेला आहे, म्हणजे सुरू आहे. आणि त्यामध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना आपण काही नवतरुण मतदार आपल्यासोबत आहेत, त्यांची मतं आपण जाणून घेणार आहोत. तर पुण्यामध्ये साधारणतः भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढाई दिसते आहे. तर आपण पुण्यातील कोथरूड मतदारसंघामध्ये जो राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला एकेकाळचा होता आणि आता सध्या कोथरूडमध्ये भाजप हे बालेकिल्ल्या बलस्थानी मानलं जातं, तर इथले तरुण मतदारांचा आपण विचार घेणार आहोत. तर मतदानामध्ये तुम्हाला काय वाटतं, भाजपला मतदान करावं की काँग्रेसला मतदान करावं? साधारणतः या लोकसभेमध्ये काय विचार असं दोन्ही पक्षाची माणसं चालली यांचं पण काम करतात आणि आता जनता काय करू निकाल आल्यावर तुम्हाला काय वाटतं? तसं सांगू शकत नाही ना काय वाटतं. त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ते त्यांनी त्यांची बाजू मांडलेली नाही, पण त्यांचा असा विचार आहे की अजून सांगू शकत नाही आपण लोकसभेमध्ये कोणाला मतदार बाजू आहे. तर आपण इथे काही नवतरुण पण आहे ज्यांनी आत्ता मतदान तिथं मतदान आहे, तिसरं मतदान आहे. तर काय वाटतं तुला, भाजप की काँग्रेस? ह्या तरुण मतदाराचं असं मत आहे की काँग्रेसच सध्या येऊ शकतं. तरीसुद्धा पुण्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे हे निश्चित आहे. आणि या लढतीमध्ये आपल्याला 4 जूनलाच कळणार आहे की नेमकं काय होणार आहे ते. आता आणखी एक आपल्यासोबत आहे ज्याने आत्ताच मतदान केलेलं आहे. काय वाटतं? कसं आहे, सध्या जर म्हणजे परिस्थिती चालू आहे त्याच्यामध्ये भाजप आणि काँग्रेसची चुरशीची लढत चालू आहे. तर त्याच्यामध्ये म्हणजे जास्त आपल्याला काँग्रेसचीच पहिला तर काँग्रेसचं आणि माझं वैयक्तिक मत आणि सगळ्या जनतेचा जर कोण चालला तर आपल्याला सगळ्यांना काँग्रेसच घंटेकरांचं काम पाहिलं आहे आपण. त्यांचं काम आपण नगरसेवक होते तेव्हापासून मी पाहिलं आहे, आता ते आमदार आहेत, त्यांचं आताही आपण काम पाहिलं आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की धनगेकर पुण्याच्या विकासाकरता धनगेकरच पाहिजे असं या तरुण मतदाराचं मत आहे. पण केंद्रामध्ये तर सर्व देशामध्ये मोदी असं प्रचार चालू आहे. तर काय म्हणते? मोदी आहेत, मोदींचं काम आहे, ठीक आहे. बट मोदींचं काम जे आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये राम मंदिर असेल, कलंकीचे जंतर आहे, ठीक आहे, त्यांनी फक्त तेवढी कामं केलेली आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी तरुण वर्गासाठी काय काम केलं आहे? तरुण वर्गासाठी त्यांनी नोकरीचं काम केलं आहे. कित्येक लोक आता नोकरी नाही तरुण पिढीला, ठीक आहे, बेरोजगार आहेत लोक, ठीक आहे. याविषयी त्यांनी काय केलं आहे का आत्तापर्यंत? कुठल्याही तरुण पिढीला तुम्ही विचारा असता, ठीक आहे, मोदी सरकार सत्तेमध्ये आल्यापासून तुम्हाला किती रोजगार भेटला किंवा किती मुलांना तुम्ही नोकरी लागली? आत्तापर्यंत माझ्या हिशोबाने असं नाही की कुठल्याच मुलांना मोदी सरकार आल्यापासून नोकरी लागली. मग पुण्याच्या मेट्रोचा विषय त्यांनी खूप गांभीर्याने घेतला होता आणि ती मेट्रो सुद्धा आपल्याला इथून दिसते केव्हा. तर तो मेट्रोचा उपयोग खरोखर पुणेकरांना झाला आहे का? मेट्रोचा उपयोग जर तसा पाहिलं तर अजून सगळीकडची मेट्रो चालू नाही झाली, ठीक आहे. ठराविक याच्यात रूट चालू झालेला आहे मेट्रोचा, ठीक आहे. जर तरी तसं पाहिलं तर अजूनही ट्रॅफिक आणि तसं पाहिजे तर आपण काल परवा जो पुण्यामध्ये पाऊस पडला, पहिलाच पाऊस झाला पुण्याचा, ठीक आहे. त्याच्यामध्ये बघितलं आपण आता पुणे तुंबलं होतं, ठीक आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या तरुणांचे हाल झाले, पण पहिल्या पावसामध्ये तेवढे हाल झाले. त्याच्यामध्ये मेट्रोचा उपयोगच होत नाही आहे ना. जरी मेट्रो केली तुम्ही, ठीक आहे, पण ते सर्वसामान्य गोरगरिबांना परवडणार नाही आहे. त्याच्यामध्ये लोकांचे खूप हाल होत होते रस्त्याने जाताना, पण तुम्ही पाहिलं असेल. त्यामुळे मेट्रोचा उपयोग पाहिजे तेवढा होत नाही अजून. तर हे काही तरुण मतदार होते ज्यांनी आपले विचार मांडले आहेत आणि त्यांनी त्यांचं मतदान देखील केलेलं आहे. तर आपल्याला येत्या काही दिवसातच नक्की कळणार आहे की नेमका मतदारांचा कौल कोणाकडे होता. तरीसुद्धा या तरुण मतदारांनी इंटेशन दिलं आहे की काँग्रेसच यामध्ये सरशी मारेल. पाहूया काय होतं. मी नवभारत.com पासून